वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरण अधिकाऱ्यांचं आश्वासन। गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी 46 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार। तर मध्य आणि कोकण रेल्वेकडून घोषणा। नव्या फेऱ्यांसह मुंबई कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या आता 269 वर। सोलापूर पुणे मुंबई धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे 4 डबे आता वाढवण्यात येणार। त्यामुळे प्रवाशांची संख्या 312 ने वाढणार। पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार। मुंबईत गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड रद्द। तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशांनंतर बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या संकुलात अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाणार। रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टिकर लावलेल्या वाहनांचा आता आत प्रवेश होणार। सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा हा निर्णय। महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण। नागपूर ते इटारसी दरम्यान आता 4थ्या रेल्वे मार्गाची उभारणी। यासह आणखी 4 रेल्वे प्रकल्पांना अर्थसहाय्य। रोहिंग्यांना निर्वासित की भारतात बेकायदा आलेले म्हणून पाहायचं, ही समस्या। रोहिंग्यांसंदर्भात एका याचिकेवर बोलताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। गणेशोत्सव काळात रेल्वेचा प्रवास आणखी गोड होणार। आयआरसीटीसी कडून आता तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उकडीचे मोदक वाटण्याचा निर्णय। मुंबईच्या कोस्टल मार्गावर वाहन चालकांकडून वेगमर्यादेचं सर्रास उल्लंघन। वाहतूक विभागाकडून 8 दिवसात 120हून अधिक चालकांना दंड। मुंबईमध्ये साकीनाका परिसरातनं 44 कोटींचे ड्रग्ज जप्त। रंगांच्या गोडाऊनमध्ये पोलिसांचा छापा, आरोपींना अटक। मुंबईतील गाई म्हशींचे गोठे हटवण्यात येणार। मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे कार्यवाहीचे आदेश। मुंबईतील गोठे पालघर जिल्ह्यातल्या दापचेरीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे पालिकेच्या रडारवर। तर कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार। पुण्यामध्ये ऊन पावसाचा खेळ कायम। पुणे शहर आणि परिसरात काही दिवसांपासून श्रावण सरींची हजेरी। रिमझिम बरसणाऱ्या या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा। अर्थसंकल्पासाठी आपल्या प्रभागातील कामं सुचवण्याचं पुणे पालिकेचं आवाहन। महापालिकेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर पोर्टल तयार। 3 सदस्यांच्या प्रभागासाठी 75 लाख तर 2 सदस्यांच्या प्रभागासाठी 50 लाखांपर्यंतचं काम सुचवता येईल। गृह विभागाकडून राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या। तर मुंबईतील 9 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्याची माहिती। अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशांची पहिली यादी जाहीर। पहिल्या फेरीत 1,99,000 जणांची नोंदणी। तर 1,44,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी। राज्यात आरटी अंतर्गत यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक प्रवेश। 88,000पेक्षा अधिक जागांवर प्रवेश। तर 21,000 जागा रिक्त। 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी आजपासून सुरू होणार। 10वी आणि 12वीची परीक्षा देण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना क्रमांक 17चा अर्ज भरण्याची सुविधा।